खाद्य समूह. तुम्ही तुमच्या बाळासाठी विविध तसेच पोषक घटक आहार घेणे गरजेचे आहे. सर्व खाद्य समूहातील पदार्थ खाऊन तुम्ही हे निश्चित करू शकता की तुमच्या बाळाचे आरोग्य व विकासासाठी तुम्ही आवश्यक तेवढे व वेगवेगळे पोषक घटक आहारामध्ये घेत आहात. खाद्य समूहामध्ये तृणधान्य, कडधान्य, दूध, दूध उत्पादक पदार्थ, पशु उत्पादक पदार्थ, फळे, भाज्या तसेच चरबीयुक्त आहार, तृणधान्य, बटाटा, कंदमुळे, मुळा, भात यातून मिळणाऱ्या जेवणात ऊर्जा असते. तसेच फायबर आणि खनिज पदार्थांमध्ये जीवनसत्व असतात. कडधान्यांमध्ये पुष्कळ प्रमाणात प्रथिने असतात आणि हे मांसाहार करणाऱ्यांमध्ये मिळतात. कडधान्य फोलेट आणि लोहाचे चांगले स्रोत आहे. दुधापासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये कॅल्शियम हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कॅल्शियम हाडांच्या मजबूतीसाठी महत्त्वाचे आहे. तसेच गर्भातील बाळाच्या हाडांच्या निर्मितीसाठी देखील महत्त्वाचे आहे. पशु उत्पादनामध्ये प्रथिनांचे चांगले स्रोत आहे. यामध्ये लोह, झिंक, जस्त आणि सेलेनियम आढळतो. मासे आणि सागरी भोजनातही प्रथिने असतात. यामध्ये फॅट, चरबी असते, जी मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाची असते. याबरोबर यातील खनिज तत्व शरीरातील हाडांचा विकास करतात. फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिज तत्वे असतात, ज्याचा उपयोग रोगांशी प्रतिकार करण्यासाठी होतो. स्थानिक उपलब्ध किंवा घरातील पिकवलेली फळे व भाज्यांचा उपयोग करणे सर्वात लाभदायक असते. फॅट, चरबी ऊर्जेचा सर्वात चांगला स्रोत आहे. वनस्पती तेल, फल्ली, दाण्यापासून व मासे यातून मिळालेले फॅट, चरबी तुपातील चरबीपेक्षा चांगले असते. प्रत्येक वेळी तुम्ही जेवण करता तेव्हा आहारात 4 खाद्य समूहांचे पदार्थ असलेच पाहिजे.